मराठी टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या मालिका नवीन सुरू होत आहेत। पण मात्र नवीन सुरू होणाऱ्या मालिकांमुळे ज्या जुन्या मालिका आहेत, ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत होत्या, त्या अचानक बंद होत आहेत। त्यामुळे कुठेतरी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज होत आहेत आणि त्याच्यावर आपण मागचे काही व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत। आता अशातच एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे आणि ती मालिका आहे सुख म्हणजे नक्की काय असतं। सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका 2020 मध्ये सुरू झालेली होती आणि अवघ्या 4 वर्षांमध्येच मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीला उतरलेली होती। अगदी परिवारासह महिला पुरुष सगळे ही मालिका मोठ्या प्रमाणात बघत होते आणि या मालिकेने सगळे TRP चे रेकॉर्ड सुद्धा मोडलेले होते। मग आता अशा चांगल्या पद्धतीने चालणारी मालिका अचानक का बंद पडते, नेमकं कारण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर मराठी टीव्ही चॅनलवरच म्हणजे या मराठी टीव्ही चॅनलपैकी एक सर्वात लोकप्रिय चॅनल आहे ते म्हणजे स्टार प्रवाह। स्टार प्रवाहावर वेगवेगळ्या मालिका सुरू होत आहेत, नवनवीन मालिका सुरू होत आहेत। परंतु नवीन मालिका सुरू होत असताना ज्या लोकप्रिय मालिका आहेत, लोकांना अगदी आवडू लागलेल्या मालिका आहेत, त्या मात्र बंद पडताना दिसत आहेत। आता याच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं। सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका 2020 मध्ये सुरू झालेली होती आणि बघता बघता ही मालिका मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली। आता प्रसिद्ध होणार काऊन नाही, कारण की यामध्ये असणारे जे कलाकार आहेत ते अगदी लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत होते आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेत असणारे जे कलाकार होते त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे गिरिजा प्रभू यांचं, मंदार जाधव यांचं, माधवी निमकर यांचं आणि वर्षा उसगावकर यांचं, अमय बर्वे, हर्षदा खानविलकर, गिरीश ओक असे कलाकार या मालिकेमध्ये असल्यामुळे ही मालिका मोठ्या प्रमाणात हिट झाली, प्रसिद्ध झाली। आता या मालिका बंद पडण्यामागचे नेमके काय कारण आहेत या गोष्टीचा जर आपण विचार केला तर या मालिकेमध्ये गौरीचा आणि जयदीपचा पुनर्जन्म झाल्याचा दाखवलं होतं। आता गौरीचा आणि जयदीपचा पुनर्जन्म झाल्याचं दाखवलं आणि त्यानंतर कुठेतरी या मालिकेचा TRP घसारला, लोकांनी याला पाहणं कमी केलं असं सुद्धा सांगितलं जातं। मग TRP कमी झाला की ती मालिका बंद करावी लागते चॅनलला असं सुद्धा सांगितलं जातं। मग त्याच पद्धतीनं ही मालिका बंद करण्याचा निर्णय त्या चॅनलने घेतला आणि ही मालिका बंद होणार आहे, हे यामागचं एक कारण आहे। आणि दुसरं कारण असं आहे की या ठिकाणी आता दुसरी एक मालिका सुरू होत आहे, म्हणजे ज्या वेळेला ही मालिका रात्री 11 वाजता दाखवली जात होती त्या वेळेला आता दुसरी मालिका दाखवली जाणार आहे, कारण की तू ही रे माझा मितवा ही रात्री 10:30 वाजता मालिका सुरू होणार आहे आणि 10:30 वाजता तू ही रे माझा मितवा ही मालिका सुरू झाली तर मग त्या जागेवर जी मालिका होती त्या मालिकेचं नाव आहे आबोली। आबोली ही मालिका 10:30चा टायमिंग करून 11वर ठेवली आहे। मग 11 वाजताचा जो टायमिंग होता सुख म्हणजे नेमकी काय असतं या मालिकेचा, ही मालिका आता त्या टायमवर निघून अखेर बंद होणार आहे आणि जो शेवटचा भाग आहे तो भाग 21 डिसेंबर रोजी दाखवला जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। पण मात्र सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती, प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती। आता तुम्हाला किती प्रमाणात ही मालिका आवडत होती, तुम्ही कुटुंबासह परिवारासह ही मालिका पाहत होतात का? ही मालिका बंद होत असल्यामुळं तुम्हाला नाराजी होतीये, खुशी होतीये, नेमकं काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।